भारताच्या जीडीपी मध्ये वाढ झालेली आहे। तो ओडिशामध्ये पैशांचा पाऊस पडलाय। दरम्यान भारतीय लष्कर प्रमुखांनी जगद्गुरू रामभद्राचार्यांची भेट घेतलेली आहे। केंद्र सरकारने शुक्रवारी आर्थिक वर्ष 2024च्या चौथ्या तिमाहीचे जीडीपी आकडे जाहीर केलेत। आर्थिक वर्ष 2024-25च्या चौथ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीमध्ये 7.4% वाढ झाली आहे। ही वाढ मागील तिमाहीपेक्षा जास्त आहे। निर्यातीमध्ये झालेली वाढ आणि यामुळे जीडीपी वाढलेला आहे। त्याचवेळी संपूर्ण वर्षात अर्थव्यवस्था 6.5% दराने वाढण्याची अपेक्षा आहे। ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका अपार्टमेंटच्या खिडकीतून 500 रुपयांच्या नोटांचे बंडल खाली पडू लागले। अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यानंतर काही जण नोटा गोळा करण्यासाठी धावले तर काहींनी व्हिडिओ रेकॉर्ड केला। ओडिशा विजिलन्स विभागाने या ठिकाणी भुवनेश्वरमधील बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता वैकुंठनाथ सारंगी यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आणि यावेळी तब्बल 2.1 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशेबी रोकड जप्त केलेली आहे। या कारवाई दरम्यान त्या अभियंताने आपल्या खिडकीमधून पैशांची उधळण देखील केली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत न्याय केला। पाकड्यांचं कंबड मोडलं। लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी आश्रमात जगद्गुरू रामभद्राचार्य यांची भेट घेतलेली आहे आणि त्यावेळी त्यांनी दीक्षा घेण्याची विनंती केली। जगद्गुरूंनी राम मंत्रासह त्यांना दीक्षाही दिली आहे। त्यावेळी जगद्गुरूंनी चक्क पाक व्याप्त काश्मीर त्यांच्याकडे दक्षिणा म्हणून मागितला। त्यामुळे ऑपरेशन सिंदूरकडून अनेकांनी आता पीओके हवा असल्याचं देखील म्हटलेलं आहे।